इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एडिटर एस रविराज. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. भारताच्या राज्यघटनेच्या संविधान आणि घटनेनुसार देशाला, लोकशाहीला जे काही संविधानाचे कायदे, कानून, नियमावली लागू आहे, या नियमावली अंतर्गत देशावर सरकार चालतं. पंतप्रधान असतो, राज्यांवरती मुख्यमंत्री असतो, त्याच्यावरती राज्यपाल असतो आणि त्या पंतप्रधानांच्यावरती राष्ट्रपती असतो. या संविधानिक कायदा, घटना महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या आणि 26 तारखेला जे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला लिहायला घेतलं ते 26 जानेवारी 1956ला प्रजासत्ताक केलं. 26 जानेवारी 1956ला प्रजासत्ताक केलं. ही संविधान आणि घटना देशाच्या लोकशाही तंत्रप्रणालीमध्ये पारक आणि मारक आहे. या संविधानातून सगळे कायदे, कानून, पोलीस यंत्रणा लाभते. देशाचा कारभार लाभतो, राज्याचा कारभार लाभतो. परंतु हे देश चालवणारे सत्ता, लोकशाहीची सत्ता, हे देशाचा देश चालवणारे लोकशाहीची सत्ता, राज्याचा राज्य चालवणारे राज्यशाहीची सत्ता, हे संविधान आणि घटना हे फक्त निवडणुकापुरतेच त्याचा वापर करतात. आठवण येते, संविधान माझं मायबाप आहे. डॉक्टर महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर आमचे मायबाप आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. नतमस्तक होतात, मोठमोठाले होर्डिंग लावतात. परंतु या लोकशाही राज्यामध्ये कायदा, घटना पायदळी तुडवून भूखंड माफिया, खंडणी बहादर, अन्याय, अत्याचारी, बलात्कार हे असंख्य फोपावलेले आहेत. देशाच्या इतिहासामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता महाराष्ट्रावरती, या छत्रपती शिवाजी महाराजांवर शिक्षा होत्या. जर कोणाच्या बाईला छेडलं तर डोळ्याने छेडलं, डोळे फोडले जायचे. हाताने छेडलं, हात छाटले जायचे. पायाने छेडलं, पाय छाटले जायचे. आणि कोणी गद्दारी केली तर हत्तीच्या पायाखाली दिलं जायचं. आणि कोणी चालून आला तर त्याला कडेलोट करायला जायचा, कैद करून. अशा प्रकारच्या शिक्षा होत्या. आज पुन्हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा का हवा, शिक्षा हवी. आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा काय यावा आणि थेट शिक्षा व्हावी, कडेलोट व्हावा. आज संपूर्ण मध्ये असंतोष आहे की कायदा सुव्यवस्था रक्षण असूनही पोलीस कायद्याचे भक्षक होतात. पोलीस कायद्याचे रक्षक असायला तर पोलीस कायद्याचे भक्षक होतात. आज ज्या मंत्र्यांचे खाजगी सचिव असतील, सरकारी सचिव असतील, हे माजुरडे झालेले आहेत. त्यांना माज आलेला आहे. तर गरिबांना कसं दम देता, गरिबांना कसं दम द्यायचं, गरिबांना कसं ठोकायची भूमिका, मारायची भूमिका, दहशत बसवायची. तर या अंतर्गत मी तुम्हाला लाईव्हवर बोलतो आहे. देशाचा कायदा, संविधान, घटना कुठे घेऊन चाललेली आहे आणि हे सर्व मंत्रिसंत्र्यांचे हस्तक, हे सगळे मंत्रिसंत्र्यांचे हस्तक जे कोणी असतील त्यांच्यावर नियंत्रण आले पाहिजे, पायबंद आला पाहिजे. आज सरकारमध्ये नोकरी करताना, चाकरी करताना कायद्याची नियमावली आहे. सरकारमध्ये नोकरी करताना, चाकरी करताना कायद्याची नियमावली आहे. महाराष्ट्र शासन कायदा आहे, केंद्रीय शासन कायदा आहे, शासन नियमावली आहेत. सर्व नियमावली सर्वांना लागू आहेत. आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी शासकीय अधिकाऱ्यांना GR काढलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी शासकीय अधिकाऱ्यांना GR काढलेला की आपल्या महाराष्ट्र शासन नियमावलीनुसार सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या प्रोटोकॉल पद्धतीने राहिलं पाहिजे. येणाऱ्या आमदार खासदारांना
योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे. जर कोणी आमदार खासदार मंत्री आले कार्यालयात तर त्यांच्यासाठी उठून उभे राहून त्यांना आदरपूर्वक बसायला आसन दिलं पाहिजे. अशा प्रकारचा GR आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वी काढला आणि त्याच्या आधी पण GR आले की प्रोटोकॉल पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे. जर एखादा सरकारी अधिकारी जर मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सदरी काम करत असेल आणि तो माजुरडा झाला असेल तर त्या माजुरड्याचा माज घालवण्यासाठी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि घटना आहे. भले तो आमच्या जातीचा का असेना, भले तो आमच्या काही जातीचा असताना जर माज आला असेल तो माज उतरवायला वेळ लागणार नाही. म्हणून गुरुवारी 14 तारखेला माननीय आयुक्त सौरव राव यांच्या दालनामध्ये जी काही घटना झाली, जी काही प्रकार झाला हा निंदनीय आहे. सर्व स्तरातून त्याचा निषेध होतो आहे. जशी काय ही घटना सगळ्या सोशल मीडियाद्वारे सगळ्या लोकांना समजली तर संदीप माळवीबद्दल संताप व्यक्त झालेला आहे. संदीप माळवीबरोबर सगळ्या कामगार संघटनेचा सगळ्या कामगारांचा संताप व्यक्त झालेला आहे. आणि कोणी राजकीय नेता आमदार खासदार मंत्री त्यांची पाठणराखण करणार नाही आणि केली तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा होईल एवढं मी सांगतो. कोणीही मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री असोत, दोन्ही मुख्यमंत्री असोत की आणि कोणी आमदार खासदार असोत की आणि सदस्य कार्यकर्ता असोत, जर संदीप माळवीची बाजू घेऊन जर कोणी हस्तकाला बचवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा होईल, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा होईल हे मी सांगतोय. ऑलरेडी 2023-24ला मी मुंबई पोलीस महाराष्ट्र संचालक मुंबई पोलीस महाराष्ट्र संचालक मुंबई यांच्यावर 3 लोकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. एक पहिला गुन्हा जो आहे त्यावेळेचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा केलेला आहे दाखल महाराष्ट्र संचालक पोलिसांकडे. नजीम मुल्ला याने जे चुकीचं काम करत असताना माझ्यावर अन्याय अत्याचार केला, SC/ST अनुसूचित कायदा प्रतिबंधकांतर्गत मला निलंबन करताना माझी मनस्थिती ढासळली आणि मी आत्महत्या कसं करेल या प्रवृत्तीवर आणलं. म्हणून नजीम मुल्ला यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा महासंचालकाकडे दाखल झालेला आहे. आणि अजित पवार हे कोणी का असे ना, आमचे भाऊबंदके नाही आहेत का, आमचा भाऊ म्हणून नाही आहेत तर आम्ही त्यांना दादा म्हणू. अजित पवार कोणी का असे ना, त्यांनी आमचं आरक्षण नियमबाह्य आरक्षण रद्द केलं. कुठल्या कायद्याअंतर्गत रद्द केलं, कुठल्या नियमांतर्गत रद्द केलं हा खुलासा त्यांनी केलेला नाही आहे. महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच्या कक्षेमध्ये SC/ST OBCना आरक्षण दिलेलं आहे आणि SC/STचं आरक्षणाला हात काय बोट लावायची देखील त्यांना कोणाला हिंमत नाही आहे आणि कोणाला बदल करण्याची राज्य सरकारला देखील हिंमत नाही आहे. अशी हिंमत राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. त्यामुळे मागील बिहार सरकारने एक निर्णय दिलेला आहे SC/STच्या OBCच्या बाजूने की SC OBCच्या आरक्षणाला कुठलाही राज्य सरकारला, कुठल्याही मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेट मंत्र्यांना धक्का लावण्याचा अधिकार राज्य सरकारला दिलेला नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो की मागे 8 सप्टेंबरला मी जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन केलं होतं. जिल्हा कलेक्टरने मला पत्र दिलं की त्यांनी शासनाला लगेच कळवलं, मला तसं लिखित पत्र आलं बाय पोस्ट की आम्ही लवकरच सरकारला आरक्षण रद्द करण्यासाठी जे काय आरक्षण बंद केलेलं आहे SC/STचं सर्व्हिसमधलं नोकरीमधलं SC/ST OBC नोकरीमधलं आरक्षण बंद केलं आहे ते तात्काळ लागू करायला सांगू. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांचे जातीचे दाखले रद्द झालेत, अशा लोकांना 2024मध्येच विविध सरकारी कार्यालयातून सेवा खंडित करण्यात आलेली आहे. विविध सरकारी कार्यालयात त्यांची सेवा खंडित केलेली आहे. त्यांना मूळ पदावर राहता येत नाही. प्रथमचा सेवा खंडित आणि मग तुम्हाला त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सर्व्हिसमध्ये लावू शकतात. परंतु त्यांना पे स्केल हा नियमित वेतनाचा नसून तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच लागू होईल आणि त्यांची सेवा नव्याने चालू होईल. मूळ पदावर ते बसू शकत नाहीत.
हा सेवा सरतीचा नियमावलीचा भाग आहे. म्हणून सांगतो, आश्वासित परिपूर्ती करताना त्यांना मूळ जागेवर तुम्हाला देता येणार नाही, तर त्यांना नवीन पद्धतीने देता येईल. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि संदीप माळवीला निलंबन झालं पाहिजे. संदीप माळवीचं निलंबन झालं पाहिजे. संदीप माळवीचं निलंबन झालं पाहिजे. आज आयुक्तांशी भेट होईल. आयुक्तांची प्राथमिक बोलणी होईल. भेट झाली. जर आयुक्तांनी हेराफेरी केली संदीप माळवींच्या बाबतीत कारवाई करण्याबाबत, कोणी काय असे ना, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री असोत, पण कोणत्याही हस्तकाला पाठीशी घालायचं नाही आहे, हे मी आयुक्तांना ठणकावून सांगतो. नाही केलं तसं तर ठाणे महानगरपालिका लॉकअपमध्ये बंद केली जाईल. हा रवींद्र शिंदेचा इशारा आहे. आणि संदीप माळवी हा निलंबित झाला पाहिजे. अतिरिक्त आयुक्त माजुर्डे अधिकारी आहेत, जे अधिकारी माजुर्डे आहेत, त्यांना घरी बसवलंच पाहिजे, तरच शिस्त लागेल, नियम लागेल. शिवाय नियम लागेल. एवढं मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.